मामा चंद्रकांत शिंदे व भांजा भाऊसाहेब शाहजी पवार ने जमादार केशव पवार की पूरी गाड़ी कमाई लेकर किया देने से इनकार। जमादार केशव ने खबरें आज भी व प्रशासन से लगाई न्याय की गुहार। क्या है पूरा मामला, आइए सुनते हैं जमादार केशव पवार की जुबानी। किस तरह से मामा और भांजे ने इनको पैसा लेकर देने से इनकार, मांगने के बाद दे रहे हैं जान से मारने की धमकी। वर्तक नगर पुलिस थाने का है पूरा मामला। आइए सुनते हैं पीड़ित सीनियर सिटीजन जमादार केशव की जुबानी। खबरें आज भी पर किस तरह से लोगों को पैसा लेकर जाते हैं पलट, ये पूरी कहानी थाना के वर्तक नगर पुलिस थाने का है पूरा मामला। माझे नाव जमादार केशव पवार, माझं वय 79 वर्ष आहे आणि माझ्या मिसेसचं 72 आहे। आम्ही दोघेच इथे कॉस्मॉस पॅराडाईज सोसायटीमध्ये राहतो। आमची फसवणूक भाऊसाहेब शहाजी पवार आणि चंद्रकांत शिवाजी शिंदे या दोघांनी केली। कारण भाऊसाहेब शहाजी पवार यांचा मामा चंद्रकांत शिवाजी शिंदे हे इथं चंद्रकांत शिवाजी शिंदे आमच्याकडे पहिल्यापासून वरचेवर येत होता। माझे रिटायरचे पैसे मी या जावली बँकेत ठेवले होते। हे त्याच्या सांगण्यावरून दुसऱ्या बँकेतून मी काढून त्यांनी जावली बँकेत ठेवले आणि त्याचा भाचा भाऊसाहेब शहाजी पवार यांच्या करोनाच्या काळात कंपन्या त्याच्या बघायला आल्या होत्या, म्हणून त्याने पैशाची मागणी केली। तुमचे पैसे बँकेत आहेत तर माझा भाचा भाऊसाहेब शहाजी पवार यांना द्या, त्याची जबाबदारी माझी आहे असे मला सांगून त्यांनी माझ्याकडून 18 लाख रुपये चेकने घेतले व बाकीचे पैसे असे किरकोळ असे एकूण माझ्याकडून 25 लाख रुपये घेतले। नंतर मी त्याच्याकडे त्याच्या मामाला घेऊन गेल्यानंतर त्याने सांगितले की मी 1 वर्षाने पैसे मी देतो, माझ्या कंपन्या आता सुरळीत चालल्यात की मी 1 वर्षाने त्यांचे पैसे सगळे बँकेचे व्याजासकट मी देतो। 1 वर्षानंतर गेल्यानंतर तो डायरेक्ट मामाला मी घेऊन गेल्यानंतर तो डायरेक्ट सांगतो मी देत नाही। तर त्यावेळेला मामा काही त्याला बोलला नाही, म्हणलं की आता चला तो का आता काय करायचं पवार, चला आपण जाऊया। आल्यानंतर मी मग पोलीस स्टेशनला हे केले, वर्तकनगर पोलीस स्टेशनला। त्यावेळेला त्या मामाला बोलवल्यानंतर मामाला त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरने विचारलं तुमच्या आणि पवारांची काय ओळख, तर त्याने सांगितलं माझी पवारांची ओळख नव्हती, पण माझ्या मामाची ते पवारांची ओळख होती। मामाच्या याने मला त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि आता तो नाही म्हणतोय। कारण आमचं वयोवृद्ध, कारण मी हॉस्पिटलला ॲडमिट असताना मी त्याला रिक्वेस्ट केली की तुम्ही या, आमच्याकडे कोण नाही, आम्हाला पैशाची जरूर आहे, तरी देखील तो आलेला नाही। तो आमची वाट पाहतोय मरणाची। कारण का आमचं इथं कोणी नसल्यामुळं त्याला माहिती आहे याला कोणी यांच्याकडे येणार नाही, म्हणून तो आम्हाला दमदाटी देतो, बघून घेईन मी तुम्हाला मारून टाकेन असं आम्हाला दम देतो आहे आणखी पैसे घेऊन। तर आम्ही काय करणार, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, कारण काय तर वर्तकनगरला गेलो, परत आयुक्त कार्यालयाला गेलो स्टेशनला। पुलिस ने कुछ कार्रवाई नहीं की? पोलीसने कारवाई केली म्हणजे फक्त त्यांना आमच्यासमोर सांगितलं, फोन केला आणि बोलवते ते आलेले नाहीत। 1 वेळा पाठीमागे आले होते त्यावेळेला सांगितलं तुम्ही असं करा की त्यांनी कबूल केले मी पैसे घेतले आहेत, पण ते अजून पण कारवाई केली नाही का देत नाही मग मला त्यांनी इन्स्पेक्टर तुम्ही चेक बाउन्स करा, चेक टाका आणि बाउन्स झाले ना की आपण त्याला बघूया। पण आम्ही कुठे जाणार चेक बाउन्स करायला, आणि परत झाले तर कारवाई केली तर तो आम्हाला म्हणला तुम्हाला बघून घेईन मी। आमच्या भीतीमुळे आम्ही ते केलं नाही, आज देईल उद्या देईल असेच आम्ही थांबलेलो आहोत आणि फोन उचलत नाही। आम्ही फोन केला तर फोन उचलत नाही, त्या मामाला सांगितलं चल तर मामा पण येत नाही आणि घरी गेलो तर ते वर राहतात बंगल्यामध्ये, वरून दरवाजा उघडत नाही, तर आम्ही जायचं कुठे, नुसते फेरे मारून करतो। ह्या वयात आम्हाला चालणं पण मुसीबत होत आहे।
सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? हां सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा? आम्हाला अपेक्षा सरकारकडून एवढीच आहे की आमचे पैसे आम्हाला मिळावेत. कारण आज बँकेत असते तर आम्हाला आमच्या एवढ्या वर्षात आम्हाला डबल झालं तर आम्हाला खर्चाला काही नाही. आम्ही दोघे पण आजारी आहोत. आणि मामाला पण मामाचे मिसेस पण बोलले पहिले पैसे तुमचे त्यांचे पवारांचे पैसे देऊन टाका, तुम्ही या पैशाला जबाबदार आहे. पण आता तो फिरलेला आहे. त्याच्या कंपनी दोनच मला माहीत आहे. भिवंडीला का कंपनीत त्याच्या भिवंडीला कंपनी आहेत. जिम आहे इथे, जिम आहे इथे, हे टाकलेलं आहे रेस्टॉरंट टाकलेलं आहे. भाडं येते त्याला दुसऱ्या 2 फ्लॅटचे. भिवंडीला 2 फ्लॅट आहेत, 4 फ्लॅट आहेत त्याचे. वडील नोकरी आहेत. आई घरून काम करते, सगळी काम करतात. चेक कोणी तुम्हाला दिले? हे चेक मला भाऊसाहेब शहाजी पवार यांनी दिलेले आहेत. हे चेक पहा, हे चेक सगळे भाऊसाहेब पवार यांनी दिलेले आहेत. हां आणि चेक पोलीस आयुक्तांना दिले. एक लेटर पोलीस आयुक्त ठाणे शहर यांना दिलेलं आहे आणि एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर ठाणे शहर यांना दिलेलं आहे.